करतो. आताच इंस्टाग्रामला मी एक असा व्हिडिओ बघितला की आपले जे इंडियन्स लोकच आहेत पण ते असं ते वाईनची वगैरे ऍड करतायत, दारू, रम, विस्की, फुस्की त्याची ऍड करतायत आणि रुबाब असं झाडतात जसं काही की जन्म त्यांचा युरोपात झालाय, कुठल्या तरी युरोपात, पेरू देशात किंवा कुठल्या तरी हॉलंडमध्ये, स्कॉटलंडमध्ये किंवा कुठेतरी बाहेरच्या विदेशात जन्म झालाय असा ते बोलताना त्यांचा आविर्भाव असतो. आणि दारूच्या वाईनच्या बॉटलचं झाकण कसं उघडायचं तर ते खूप छान वेगळ्या पद्धतीने सांगतात. सो इट्स अ वाईन बॉटल अँड दॅट्स द झाकण अँड छक्कन अँड दिस इज द ओपनर अँड द ओपनर इज काय ऑन टॉप बोलून होते का? मला खरं तर किव येते यांची. ऑन टॉप बोलून होते का सांगा मला? ऑन टॉप बोलते पण आपण तिकडच्या लोकांना पण कळत असते बरं का, हे आपल्यासारखं बोलायला त्यांच्यात पण आपल्यासारखी चर्चा करतात की हे आपल्यासारखं बोलायला लागले बरं का, हे आपली कॉपी करायला लागले बघ. हा अरे पण भामट्यांनो सरळ इंडियन भाषेत बोला ना तुम्ही. आणि आपल्या इकडच्या ब्रँडची इकडच्या दारूची करा ना, देशी बिशी दारूची करा ना ऍडव्हर्टीज. म्हणजे मी दारूचं समर्थन करतो अशातला भाग नाही, परंतु दाखवा ना जरा देशी बिशी काय वाईन फिन चिडे ती संताप येते हो असं मला. ती स्टाईल फील नाही झाडायची, काय ते आपल्या भाषेत बोलायची. दिस इज द बॉटल म्हणायचं आणि त्या बॉटलचं ढक्कन म्हणायचं आणि हे असं उघडायचं आणि घ्यायचं ओपनर, काचकन काढायचं, ही असं बोला सांगा ना तुम्ही. ती सो दिस इज द वाईन, ते स्टाईल फील कशाला मारायचे? मग खांदे उडवायचे, खांदे उडवलं की संपलं, झालं, इंग्लिश आली. बाय. म्हणजे काहीतरी वेगळं करा, काहीतरी छान वाटेल असं करा वाईनवाल्यांना.